जय हिंद मित्रांनो, जर तुम्ही मुंबई पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे. कारण आज आपण मुंबई जिल्हा विशेष या विषयांवर IMP 101 प्रश्न पाहणार आहोत, जे यावर्षी परीक्षेत थेट विचारले जाऊ शकतात. हा एक रॅपिड फायर व्हिडिओ आहे, त्यामुळे परीक्षेला जाता जाता फक्त 10 मिनिटे काढून हा व्हिडिओ नक्की पहा. तुमचे 1 ते 2 मार्क 100% फिक्स होतील. चला तर मग वेळ वाया न घालवता सुरू करूया. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 आहे, मुंबई शहराला 7 बेटांचे शहर कोणी म्हटले? तर याचं उत्तर आहे पोर्तुगीज. तर मित्रांनो, मुंबई शहराला 7 बेटांचे शहर हे पोर्तुगीजांनी म्हटले होते. पुढील प्रश्न पाहूया, मुंबई उपनगर जिल्ह्याचे मुख्यालय कोठे आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे वांद्रे या ठिकाणी. तर मित्रांनो, मुंबई उपनगर जिल्ह्याचे मुख्यालय वांद्रे या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न पाहूया, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर याचे बरोबर उत्तर आहे 1862 साली. तर मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना ही 1862 साली झाली. गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार कोणत्या वर्षी बांधण्यात आले? तर याचे बरोबर उत्तर आहे 1911. तर मित्रांनो, गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार 1911 साली बांधण्यात आले. पुढील प्रश्न पाहूया, मुंबईतील सर्वात जुने संग्रहालय कोणते आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे डॉक्टर भाऊ दाजी लाड संग्रहालय. तर मित्रांनो, मुंबईतील सर्वात जुने संग्रहालय हे डॉक्टर भाऊ दाजी लाड संग्रहालय आहे. पुढील प्रश्न पाहूया, आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावी ही मुंबईतील कोणत्या भागात आहे? तर बरोबर उत्तर आहे मध्य मुंबई. तर मित्रांनो, आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावी ही मुंबईतील मध्य मुंबई या भागात आहे. पुढील प्रश्न पाहूया, मुंबई महानगरपालिकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर याचे बरोबर उत्तर आहे 1888 साली. तर मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेची स्थापना ही 1888 साली झाली. पुढील प्रश्न पाहूया, मुंबईचा सिंह म्हणून कोणाला ओळखले जाते? तर याचे बरोबर उत्तर आहे फिरोजशाह मेहता. तर मित्रांनो, फिरोजशाह मेहता यांना मुंबईचा सिंह म्हणून ओळखले जाते. पुढील प्रश्न पाहूया, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस चे जुने नाव काय होते? तर मित्रांनो, याचे बरोबर उत्तर आहे व्हिक्टोरिया टर्मिनस. तर मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस यांचे जुने नाव हे व्हिक्टोरिया टर्मिनस होते. तर मित्रांनो, प्रश्न आवडत असतील आणि तुमची प्रॅक्टिस होत असेल तर व्हिडिओला एक लाईक करून घ्या, जेणेकरून असे नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. पुढील प्रश्न पाहूया, मुंबईतील प्रसिद्ध हाजी अली दर्गा कोणत्या वर्षी बांधला गेला? तर याचं बरोबर उत्तर आहे 1431 साली. तर मित्रांनो, मुंबईतील प्रसिद्ध हाजी अली दर्गा हा 1431 साली बांधला गेला. पुढील प्रश्न पाहूया, महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र कोठे सुरू झाले? तर याचे बरोबर उत्तर आहे 1927 साली. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र हे 1927 साली मुंबई या ठिकाणी सुरू झाले. पुढील प्रश्न पाहूया, मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर कोठे आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे प्रभादेवी. तर मित्रांनो, मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर हे प्रभादेवी येथे आहे. पुढील प्रश्न पाहूया, भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र हे कोठे आहे? तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ट्रॉम्बे या ठिकाणी. तर मित्रांनो, भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र हे ट्रॉम्बे या ठिकाणी स्थित आहे. पुढील प्रश्न पाहूया, मुंबईतील सर्वाधिक लांबीचा समुद्र किनारा कोणता आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे जुहू बीच. तर मित्रांनो, मुंबईतील सर्वाधिक लांबीचा समुद्र किनारा हा जुहू बीच म्हणून ओळखला जातो. पुढील प्रश्न पाहूया, मुंबई पोर्ट ट्रस्टची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
तर याचे बरोबर उत्तर आहे 1873 साली. तर मित्रांनो, मुंबई पोर्ट ट्रस्टची स्थापना ही 1873 साली झाली. पुढील प्रश्न पाहूया. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबईत कुठे आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे बोरिवली या ठिकाणी. तर मित्रांनो, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबईत बोरिवली या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न पाहूया. मुंबईतील रेल्वेचे पश्चिम रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे चर्चगेट या ठिकाणी. तर मित्रांनो, मुंबईतील पश्चिम रेल्वेचे मुख्यालय हे चर्चगेट येथे आहे. पुढील प्रश्न पाहूया. मुंबईत पहिली कापड गिरणी कोणी सुरू केली? तर याचे बरोबर उत्तर आहे कावसची नानाभाई दादर 1854 साली. तर मित्रांनो, मुंबईत पहिली कापड गिरणी ही कावसजी नानाभाई दादर यांनी 1854 साली सुरू केली. पुढील प्रश्न पाहूया. मुंबईच्या पहिल्या महिला महापौर कोण होत्या? तर याचे बरोबर उत्तर आहे सुलोचना मोदी. तर मित्रांनो, मुंबईच्या पहिल्या महिला महापौर ह्या सुलोचना मोदी होत्या. पुढील प्रश्न पाहूया. मुंबईला भारताची कोणती राजधानी म्हटले जाते? तर याचे बरोबर उत्तर आहे आर्थिक राजधानी. तर मित्रांनो, मुंबई हे शहर भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाते. पुढील प्रश्न पाहूया. एलिफंटा लेणी म्हणजेच घारापुरी लेणी मुंबईपासून किती अंतरावर आहेत? तर याचे बरोबर उत्तर आहे 10 किलोमीटर समुद्रात. तर मित्रांनो, एलिफंटा लेणी मुंबईपासून 10 किलोमीटर अंतरावर आहे. पुढील प्रश्न पाहूया. मुंबईमधील नरिमन पॉइंट हे क्षेत्र कोणत्या कारणासाठी प्रसिद्ध आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे व्यावसायिक केंद्र. तर मित्रांनो, मुंबईमधील नरिमन पॉइंट हे क्षेत्र व्यावसायिक केंद्र या कारणासाठी प्रसिद्ध आहे. पुढील प्रश्न पाहूया. आरे मिल्क कॉलनी कोठे आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे गोरेगाव या ठिकाणी. तर मित्रांनो, आरे मिल्क कॉलनी हे गोरेगाव या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न पाहूया. मुंबईतील सर्वात मोठी महानगरपालिका कोणती आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे बृहन्मुंबई महानगरपालिका आहे मित्रांनो. तर मित्रांनो, मुंबईतील सर्वात मोठी महानगरपालिका ही बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणून ओळखली जाते. पुढील प्रश्न पाहूया. कान्हेरी लेणी कोणत्या राष्ट्रीय उद्यानात आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. तर मित्रांनो, कान्हेरी लेणी ही संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आहे. पुढील प्रश्न पाहूया. मुंबई उपनगर जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन जिल्हा कधी निर्माण झाला? तर याचे बरोबर उत्तर आहे 1 ऑक्टोबर 1990 रोजी. तर मित्रांनो, मुंबई उपनगर जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन जिल्हा हा 1 ऑक्टोबर 1990 रोजी निर्माण झाला. पुढील प्रश्न पाहूया. मुंबईतील सर्वात जुने संग्रहालय कोणते आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे एशियाटिक सोसायटी. तर मित्रांनो, मुंबईतील सर्वात जुने ग्रंथालय हे एशियाटिक सोसायटी आहे. पुढील प्रश्न पाहूया. मुंबईतील प्रसिद्ध महालक्ष्मी रेस कोर्सची स्थापना कधी झाली? तर याचे बरोबर उत्तर आहे 1873 साली. तर मित्रांनो, मुंबईतील प्रसिद्ध महालक्ष्मी रेस कोर्सची स्थापना ही 1873 रोजी झाली. पुढील प्रश्न पाहूया. मुंबईमध्ये होमी भाभा विज्ञान संस्था कोठे आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे कुलाबा या ठिकाणी. तर मित्रांनो, मुंबईमध्ये होमी भाभा विज्ञान संस्था हे कुलाबा या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न पाहूया. वांद्रे वरळी सी लिंकचे अधिकृत नाव काय आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे राजीव गांधी सागरी सेतू. तर मित्रांनो, वांद्रे वरळी सी लिंकचे अधिकृत नाव हे राजीव गांधी सागरी सेतू आहे. पुढील प्रश्न पाहूया. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे?
तर याचे बरोबर उत्तर आहे सहार, विलेपार्ले या ठिकाणी. तर मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे सहार, विलेपार्ले या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न पाहूया. मुंबईतील चौपाटी हे ठिकाण कोणत्या चौपाटीसाठी सर्वाधिक प्रसिद्ध आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे गिरगाव चौपाटी. तर मित्रांनो, मुंबईतील चौपाटी हे ठिकाण गिरगाव चौपाटी या चौपाटीसाठी सर्वाधिक प्रसिद्ध आहे. पुढील प्रश्न पाहूया. मुंबईमध्ये पहिली मेट्रो कधी धावली? तर याचं बरोबर उत्तर आहे 8 जून 2014 रोजी. तर मित्रांनो, मुंबईमध्ये पहिली मेट्रो ही 8 जून 2014 रोजी धावली. पुढील प्रश्न पाहूया. टाउन हॉल मुंबई कोणत्या वर्षी बांधला गेला? तर मित्रांनो, मुंबईतील टाउन हॉल हा 1833 साली बांधला गेला. पुढील प्रश्न पाहूया. मुंबईत कोणत्या ठिकाणी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे कुलाबा या ठिकाणी. तर मित्रांनो, मुंबईत कुलाबा या ठिकाणी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च सेंटर आहे. पुढील प्रश्न पाहूया. मुंबईचे प्रवेशद्वार गेटवे ऑफ इंडिया कोणत्या वास्तुकला शैलीत आहे? तर याचे बरोबर आहे उत्तर आहे इंडो सारासेनिक. तर मित्रांनो, मुंबईचे प्रवेशद्वार म्हणजेच गेटवे ऑफ इंडिया हे इंडो सारासेनिक वास्तुकला शैलीत आहे. पुढील प्रश्न पाहूया. मुंबईतील RBIचे मुख्यालय कोठे आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे फोर्ट या ठिकाणी. तर मित्रांनो, मुंबईतील RBIचे मुख्यालय हे फोर्ट या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न पाहूया. भारतीय चित्रपटसृष्टीची जननी फिल्म सिटी कोठे आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे गोरेगाव या ठिकाणी. तर मित्रांनो, भारतीय चित्रपटसृष्टीची जननी फिल्म सिटी हे गोरेगाव या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न पाहूया. मुंबईत जहागीर आर्ट गॅलरी कोठे आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे काळा घोडा येथे. तर मित्रांनो, मुंबईत जहागीर आर्ट गॅलरी हे काळा घोडा येथे आहे. पुढील प्रश्न पाहूया. मुंबईतील प्रसिद्ध डबेवाला संघटना कधीपासून कार्यरत आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे 1890 सालापासून. तर मित्रांनो, मुंबईतील प्रसिद्ध डबेवाला संघटना हे 1890 सालापासून कार्यरत आहे. पुढील प्रश्न पाहूया. मुंबईत शेअर बाजारची स्थापना कधी झाली? तर याचे बरोबर उत्तर आहे 1875 साली. तर मित्रांनो, मुंबईत शेअर बाजारची स्थापना हे 1875 साली झाली. पुढील प्रश्न पाहूया. मुंबईतील तारापोरवाला मत्स्यालय कोणत्या रस्त्यावर आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे मरीन ड्राईव्ह. तर मित्रांनो, मुंबईतील तारापोरवाला मत्स्यालय हे मरीन ड्राईव्हवर आहे. पुढील प्रश्न पाहूया. मुंबईमध्ये सर्वात जास्त पाऊस कोणत्या महिन्यात पडतो? तर याचे बरोबर उत्तर आहे जुलै महिन्यात. तर मित्रांनो, मुंबईमध्ये सर्वात जास्त पाऊस हा जुलै महिन्यात पडतो. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्राचे विधिमंडळ विधानसभा कोठे आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे नरिमन पॉइंट, मुंबई. तर मित्रांनो, महाराष्ट्राचे विधिमंडळ विधानसभा हे नरिमन पॉइंट, मुंबई येथे आहे. पुढील प्रश्न पाहूया. मुंबईतील कुलाबा ऑब्झर्व्हेटरी कशासाठी प्रसिद्ध आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे हवामान अंदाज. तर मित्रांनो, मुंबईतील कुलाबा ऑब्झर्व्हेटरी हे हवामान अंदाजासाठी प्रसिद्ध आहे. पुढील प्रश्न पाहूया. मुंबईमध्ये नेहरू विज्ञान केंद्र कोठे आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे वरळी या ठिकाणी. तर मित्रांनो, मुंबईमध्ये नेहरू विज्ञान केंद्र हे वरळी या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न पाहूया. मुंबईतील सर्वात जुने चर्च कोणते आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे सेंट थॉमस कॅथेड्रल. पुढील प्रश्न पाहूया. मुंबईच्या समुद्रात असलेल्या तेलविहिरीचे नाव काय आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे बॉम्बे हाय. तर मित्रांनो, मुंबईच्या समुद्रात असलेल्या तेलविहिरीचे नाव हे बॉम्बे हाय आहे. पुढील प्रश्न पाहूया. मुंबई हे शहर किती बेटांनी मिळून बनले आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे 7 बेट. तर मित्रांनो, मुंबई हे शहर 7 बेटांनी मिळून बनलेले आहे. तर मित्रांनो,
हा होता या व्हिडिओचा पार्ट 1. पार्ट 2 आपण लगेच घेऊन येणार आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.